नमस्कार, मी डॉक्टर योगेश घोंगडे, होमिओपॅथिक कन्सल्टंट, डॉक्टर घोंगडेज संजीवनी होमिओपॅथिक क्लिनिकचा डिरेक्टर। आज आपण स्वाईन फ्लू ह्या आजाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत। आजकाल स्वाईन फ्लू ह्या आजाराचा खूप मोठा उद्रेक बघायला मिळतोय, त्यामुळे सगळ्यांच्या मनात त्या आजाराविषयी खूप मोठी भीती आहे। हा आजार कशाने होतो, याची लक्षणं कोणती, याच्यावर उपचार कुठले करावेत आणि या आजारापासून आपला स्वतःचा बचाव कसा करायचा याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। स्वाईन फ्लू हा आजार इन्फ्लुएन्झा ए H1N1 या विषाणूपासून तयार होतो। हा आजार झाल्यानंतर त्याचे कुठली लक्षणं असतात ते आपण बघणार आहोत। लक्षणं दोन प्रकारची असतात, एक ॲडल्ट मध्ये म्हणजे पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये कुठले लक्षण येतात ते, आणि दुसरे म्हणजे लहान मुलांमध्ये। मोठ्यांमध्ये आपल्याला लक्षणं ही जाणवतात की साधारणतः ताप यायला सुरुवात होते, कमीत कमी 100 डिग्री ताप असतो आणि हळूहळू तो वाढत जातो। त्याच्यासोबत घशात खवखव होते, घशाला सूज येते, खोकला सुरू होतो, नाकातून पाणी येतं, श्वास घेताना धाप लागते, अंगदुखी, डोकंदुखी आणि अशक्तपणा जाणवतो। काही रेअर केसेसमध्ये उलटी आणि जुलाब पण होतात। लहान मुलांमध्ये थोडी लक्षणे वेगळी जाणवतात। लहान मुलांमध्ये सौम्य किंवा मध्यम प्रकारचा ताप असतो, तोंडातून जास्त प्रमाणामध्ये लाळ गळत असते आणि लहान मुलांमध्ये सुद्धा कधी कधी उलट्या आणि जुलाबाचा त्रास जाणवतो। ही सगळी स्वाईन फ्लूची लक्षणं आहेत। स्वाईन फ्लूची लक्षणं आढळल्यानंतर एक्झॅक्टली काय करायला हवं? सगळ्यात महत्वाचं, ताप आल्या आल्या, सर्दी सुरू झाल्या झाल्या, घसा दुखी सुरू झाल्या झाल्या आपल्या जवळच्या डॉक्टरांना दाखवायचं। आपली पूर्ण आरोग्याची तपासणी करून घ्यायची आणि घरी जास्तीत जास्त वेळ आपण विश्रांती घ्यायची। शिंकताना किंवा खोकलताना तोंडावर मास्क किंवा हातरुमालाचा उपयोग करावा। आपल्याला जर स्वाईन फ्लूची लागण झाली आहे हे कळलं तर इमिजिएटली आपण काय करायला हवं? सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला स्वाईन फ्लूची लागण झाली असेल तर आपण घरात एका खोलीमध्ये सेपरेट राहायचं। त्या रुग्णाची शुश्रूषा एका व्यक्तीनेच नेहमी करायची। इतर सदस्यांसोबत त्या रुग्णाने बसणे, त्यांच्यासोबत बोलणे टाळायचं। घरामध्ये ब्लीचचे द्रावण तयार करून किंवा फिनाइलने त्या रुग्णाची खोली, टेबल, खुर्ची किंवा त्या पेशंटचा ज्या ज्या वस्तूंना स्पर्श होणार असेल त्या सर्व वस्तूंचा पृष्ठभाग रोजच्या रोज साफ ठेवावा। रुग्णाने जे वापरलेले टिश्यू पेपर असतील किंवा हातरुमाल असेल किंवा मास्क असेल तो एकदम कचऱ्यामध्ये डायरेक्ट टाकू नये। त्याऐवजी गरम पाण्यामध्ये ते बुडवून नंतर ब्लीचच्या पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर त्याची योग्य प्रमाणात विल्हेवाट लावायची। आपण घरच्या घरी स्वाईन फ्लू होऊ नये किंवा स्वाईन फ्लू झाल्यावर काय काळजी घ्यायची? सगळ्यात महत्वाचं की भरपूर प्रमाणात विश्रांती घ्यायला हवी, जास्तीत जास्त लिक्विड म्हणजे द्रव पदार्थ घ्यायला हवेत, पाणी जास्त प्यायला हवं, लिंबू सरबत जास्त घ्यायला हवं, दिवसातून कमीत कमी 2 वेळा कोमट पाण्यामध्ये मीठ व हळद टाकून गुळण्या कराव्यात किंवा गार्गल्स कराव्यात। दिवसातून किमान 2 वेळा गरम पाण्यामध्ये
एक तर निलगिरी तेल किंवा मेंथॉल टाकून त्याची वाफ घ्यावी. ताप आणि फ्लूची लक्षणं गेल्यानंतर किमान 24 तास तरी आराम करावा. हा सगळा त्रास होत असताना जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल, छातीत दुखत असेल, धाप लागत असेल, खोकल्यातून रक्त पडत असेल किंवा ताप उतरत नसेल, लहान मुलांची खूप चिडचिड होत असेल, त्यांना जेवण जात नसेल, उलट्या होत असतील, अशी गंभीर जर लक्षणं आढळत आली तर लगेच आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. साधारणतः स्वाईन फ्लूचा आजार कुणाकुणाला होतो? सगळ्यांना स्वाईन फ्लू होत नाही. त्याचं कारण, सगळ्यात प्रमुख याचं कारण आहे रोगप्रतिकार शक्ती. आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर कुठल्याही प्रकारचा आजार किंवा स्वाईन फ्लूचा आजार आपल्याला होत नाही. मग कुणाला होऊ शकतो? तर ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे त्यांना होऊ शकतो. 5 वर्षाखालील मुलं ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते म्हणून त्यांना होऊ शकतो. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, त्यांची ही रोगप्रतिकार शक्ती कमी असते म्हणून त्यांना होऊ शकतो. ज्यांना उच्च रक्तदाब किंवा मधुमेह आहे त्यांना होऊ शकतो. ज्यांना हृदयरोग किंवा स्थूलत्व हा आजार आहे त्यांना होऊ शकतो. ज्यांना फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंडाचे आजार आहेत त्यांना होऊ शकतो. दीर्घकाळ स्टिरॉइड घेणारी काही पेशंट्स असतात, त्या लोकांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. स्वाईन फ्लू टाळण्यासाठी आपण काय करावे? सगळ्यात महत्वाचं, दिवसातून किमान 4-5 वेळा साबणाने हात स्वच्छ धुवायचे. चौरस व पौष्टिक आहार घ्यावा. आहारामध्ये लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या किंवा इतर ताज्या भाज्या व फळांचा समावेश घ्यावा. लिंबू, मोसंबी आणि संत्रा हे जाणीवपूर्वक जास्त घ्यायला हवं, कारण यामध्ये क जीवनसत्व असतं, विटॅमिन सी असतं आणि या जीवनसत्वामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढत असते किंवा व्हायरसेसला फाईट करण्याची कॅपॅसिटी या विटॅमिन सी मध्ये जास्त असते. म्हणून आपण याचं जास्त प्रमाणात सेवन करायला हवं. तसेच खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपर किंवा हातरुमालाचा वापर करायचा. धूम्रपान टाळायचं. पुरेशी झोप किंवा विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. हस्तांदोलन शक्यतो टाळावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. आणि आपल्याला जर फ्लू सदृश काही आजार जाणवत असल्यास अशा ठिकाणी जाणं टाळावं. याचा उपचार, होमिओपॅथीमध्ये स्वाईन फ्लूला बरं करण्यासाठी सुद्धा छान उपचार आहेत. बरीच औषधं आहेत. ती औषधं रुग्णांच्या लक्षणानुसार द्यावी लागतात. काही औषधं आहेत ज्याचं नाव बॅप्टिशिया आहे, जल्सिमियम आहे, ब्रायोनिया आहे, रेस्टॉक्स आहे, आर्सेनिक अल्बम आहे, फेरम फॉस आहे, युपेटोरियम आहे, नॅक्सोमिका आहे. अशी भरपूर औषधं आहेत. तर ह्या औषधापैकी कुठलं तरी अचूक औषध निवडून पेशंटला ते द्यावं लागतं. त्यासाठी जी पेशंटची हिस्ट्री असते, पेशंट आजारी का पडला, कुठल्या कारणाने पडला, त्याची लक्षणं सुरुवात होताना कुठल्या लक्षणाने सुरुवात झाली, आता सध्या काय त्रास होतोय, त्याची तहान कशी आहे, भूक कशी आहे, लघवीला काही त्रास होतोय का, शौचाला काही त्रास होतोय का, या सगळ्या माहितीचा उपयोग करून होमिओपॅथिक डॉक्टर त्यांना अचूक असं छान औषध दिलं जातं आणि हा रुग्ण होमिओपॅथिक औषधाने कायमचा बरा होतो.
होमिओपॅथिक औषधं आजार झाल्यावरच द्यायला हवीत असं नाहीये. तुम्ही तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी किंवा स्वाईन फ्लू होऊच नये यासाठी सुद्धा आपण होमिओपॅथिक उपचार घेऊ शकतो. स्वाईन फ्लू आजार खूप मोठा आजार आहे असं गृहीत न धरता तो साध्या फ्लू सारखाच आहे असं गृहीत धरावं. तुम्ही घाबरू नका, काळजी घ्या, स्वाईन फ्लूचा प्रतिकार करा. ही होती स्वाईन फ्लूची संपूर्ण माहिती. यापुढेही आपण पुन्हा भेटूया विविध आजारांसह, विविध माहितीसह. तुम्ही माझं हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज स्टे कनेक्टेड. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.